नमस्कार. माझ्या या कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अनेक रेसिपी घेऊन आलेली आहे. झटपट होणाऱ्या पारंपरिक, गोड, तिखट, खमंग, खुसखुशीत अशा अनेकविध रेसिपी मी या चॅनलवर दाखवणार आहे. आजची माझी रेसिपी आहे ती झटपट होणारी वन डिश मील आहे. अतिशय कमी श्रमात, कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघू आणि कशी करायची ते पण बघू. चला तर मग माझ्या किचनमध्ये. यासाठी आपल्याला लागतं डाळीचं पीठ, तिखट, हिंग, कोथिंबीर, मीठ, हळद आणि तांदूळ. लसूण आणि मोहरी हे आपल्याला नंतर फोडणीसाठी लागणार आहे. पाणी गरम झालंय. आपण त्याच्यात हा धुवून ठेवलेला तांदूळ टाकू. थोडंसं मीठ टाकू. आणि हा तांदूळ शिजत ठेवू. तोपर्यंत आपण या दुसऱ्या बाउलमध्ये डाळीचं पीठ, थोडंसं मीठ, थोडी हळद, तिखट, हिंग आणि कोथिंबीर. एक वाटी पाणी टाकून भिजवून घेऊ. आपला भात शिजत आलाय. त्याच्यावर हे कालवलेलं डाळीचं पीठ सगळ्या बाजूने असं लेयर येईल असं ओतायचं. आणि कुकरला झाकण लावून मंद गॅसवर एक शिट्टी होऊ द्यायची. तेल तापत आलं की मोहऱ्या टाकू. मोहरी थोडी जास्त टाकायची आणि मग हा बारीक चिरून ठेवलेला लसूण टाकू. आता हा मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. कुकरची शिट्टी झाली आहे.
आपण गॅस बंद केला आहे आणि इकडे फोडणी पण तयार आहे. आता आपलं कुकरही थंड झालं असेल, आपण काढून बघू. याच्यावर अशी फोडणी ओतायची. सर्व करताना हे असं सरळ उचटणं जाऊ द्यायचं खालपर्यंत. त्याच्यावर अजून थोडीशी फोडणी, एक पापड आणि लिंबाचं लोणचं. सुरूची भात तयार आहे. कशी वाटली आजची माझी रेसिपी? आवडली असली तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा विविध रेसिपी तुमच्यासमोर आणता येतील. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन रेसिपीसह पुढच्या भागात.